या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। थोड्याच वेळात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित राहणार। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगींना भेटण्याची शक्यता। राज्य सरकार नवा GR काढण्याच्या तयारीत। कुणबी नोंदी असल्यास किंवा गावातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र दिल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सूत्रांची माहिती। लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा, मुंबई पोलिसांची जरांगींना नोटीस। आधीच्या परवानगीनुसार नियमांचं उल्लंघन झाल्याने परवानगी नाकारली। 5000 लोकांना घेऊनही आंदोलन करता येणार नाही। वाशी टोलनाक्यावर गाड्यांची तपासणी। फक्त अन्नपदार्थ असणाऱ्या गाड्यांना टोलनाक्यावरून मुंबईत परवानगी। उर्वरित गाड्यांना पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याच्या पोलिसांना सूचना। CSMT परिसरात सकाळपासून वाहतूक सुरळीत सुरू। पोलिसांकडून बॅरिकेडिंग, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। JJ फ्लायओव्हरची वाहतूक आज सकाळपासून सुरळीत सुरू। आंदोलनकर्त्यांची गर्दी झाल्याने काल वाहतूक कोंडी झाली होती। 5व्या दिवशी आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। 1 मराठा लाख मराठा आंदोलकांच्या घोषणा। मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलकांची गर्दी। समुद्रकिनारी उतरू नका, मुंबई पोलिसांच्या आंदोलकांना सूचना। मुंबई महापालिका आणि CSMT स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी। रस्ते रिकामे करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता। दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ते खाली करण्याचे कोर्टाचे आदेश। मंत्रालयाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी। आंदोलनस्थळी जरांगींची प्रकृती खालावली। वैद्यकीय पथकाकडून तपासणी। जरांगींचा नकार। जरांगींच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस। दुपारी 3:30 वाजता जरांगींच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या, हायकोर्टाचे सरकारला निर्देश। जरांगींच्या आंदोलनात अटी शर्थींसह दिलेल्या परवानगीचं उल्लंघन, याबाबत हायकोर्टाची नाराजी। कोर्टाच्या कडक आदेशानुसार प्रशासन कारवाई करेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आझाद मैदानावर वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी। काल खडी टाकल्यानंतर आज आंदोलकांकडूनच मंडपाची उभारणी। जुहू बस स्थानकाजवळ बेस्ट प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। घटनेत बेस्ट बसच्या काचाही फोडल्याचा प्रकार। सोलापुरात मुरुम उपोषणारे ग्रामस्थ आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये शाब्दिक वाद। कारवाई करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर पोलीस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल। मुरुम उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी वादावर पडदा टाकला। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा 4था दिवस। आजचा ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषणाचा दिला इशारा। मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा। पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता। सोने चांदीच्या दराचा नवा उच्चांक। सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागणार। शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सुहानाकडून अलिबागमध्ये जमिनीची खरेदी। शासनाकडून लागवडीसाठी देण्यात आलेल्या जमिनीची खरेदी। अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार। 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप। 1100 लोकांचा मृत्यू। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।